वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि वडाकम कशाला ते नंतर कळेल. बघत आजचा ब्लॉग मजा येणार आहे. 11 दिवसाची पिकनिक आहे. 11 दिवसात मजा करायची आहे. तर चला निघूया, बाहेर पडूया. LTTला जायचं आहे, तिकडनं आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहे ते नंतर सांगेन. तो नेत्रावती एक्सप्रेस आहे आमची ट्रेन आणि ती सुटणार आहे LTTवरनं. सो इकडनं निघतोय आम्ही. 11:40ला सुटेल ट्रेन. आत्ता झाले तर 11:23. अजून टाईम आहे थोडा. सो पप्पा आले होते सोडायला. पप्पा गेलेले आहेत आता घरी आणि आत्ता मी आणि मम्मी आम्ही दोघं जण ट्रेनमध्ये आहोत. सो मजा येणार आहे. बघूया. 11 दिवसाची पिकनिक आहे. पहिल्यांदाच एवढ्या दिवसासाठी बाहेर चाललोय. नाही तो चलिए शुरू करते हैं. ट्रेन आता सुटायच्या मार्गस्थ आहे आणि इकडे सीटचं अजून आमचं काय कळत नाही. कोण कुठे बसणार. सगळ्यांना एकत्र बसायचं आहे. कसं काय करणार ते सांगा. आमचा माकड बघा. माकड बघा कसा लटकलाय. मामी आहे, भूमी आहे, अनुष्का आहे. सो पुढे जाता जाता बरेच जण भेटतील तुम्हाला ब्लॉग मध्ये. सो दाखव. केरळच्या दिशेने ट्रेन निघालेली आहे. आवाज तर तुम्ही ऐकत असाल. माझाही आवाज येतोय की नाही तुम्हाला काय माहिती नाही, पण आम्ही निघालेलो इकडनं आणि केरळापर्यंतची ट्रिप असणार आहे. 11 दिवसाचा हा प्रवास असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला दाखवेन आणि असंच सबस्क्राईब करत राहा तुमच्या भावाला आणि असंच पाठीशी उभे राहा. चला. इंडियन रेल्वे पाहू शकता. बऱ्याचशा गाड्या असतात जे मोठे मोठे इंजिन्स असतात. काहीच बऱ्याच वर्षानंतर प्रवासाला निघालोय आणि लांबचा प्रवास आहे. 11 दिवसाची पिकनिक असणार आहे. तो चालू आहे प्रवास. ट्रेनमध्ये आहे आता आणि पुढे जातोय. जसं जातोय तसं तुम्हाला दाखवतो. हो बंगले वगैरे इकडे साईडला बघा कसले दिसत आहेत. एक नंबर मजा येते. सो असंच ब्लॉगमध्ये बनून राहा, असंच सपोर्ट करत राहा. चाललोय आम्ही केरळला. नाही यांचा बघा काय चाललंय. इथं 4 बायका जमल्या का लगेच शॉपिंग सुरू होते. बघा फक्त दाखवतो तुम्हाला. थांबा. हे बघा मावशी बघा काय करते बघा. मामी बघा. मावशी 4-5 घेणार आहे. हे आलाय 24 कॅरेट सांगून सगळ्यांना जुद्या बनवत आहे इथं. ही बघा डोकरी बघा आमची काय चाललंय बघा हिचा. हो माकड हा 2 कलर घेतले. आता मला काय सांगते. तू घेतले घे, मला काय सांगते. हे बघा यांचं काय. हे काय दाखव भाई तुझ्याकडं. काहीच नाही. हे बघा यांचा बघा काय चाललंय. झोपायच्या मूडला आलाय. आता झोपणार आहे थोड्या वेळात. हे बघा मग तुम्ही काय शॉपिंग केली का नाही. ते काय त्यांचं बघा काय चाललंय. तिथे 4 बायका जमले लगेच शॉपिंग करायला सुरुवात झाली. तुम्ही काय करणार आहे का नाही. तुमच्या सोबत आहे ना तुमचा वकील आहे ना. चला. काय झालंय ते माहिती नाही पण ट्रेन वाटतं क्रॉसिंग साठी थांबले असं वाटतंय. विनोरे म्हणून स्टेशन आहे तिकडे आता आम्ही थांबलोय. ट्रेन थांबले म्हणजे आम्हाला थांबावं लागलंय ट्रेनमुळे. सो व्ह्यू बघा इकडचा भाई. क्या तो नजारे है. आहा वरतून आभाळ आणि लांब लचक असणारी अशी ट्रेन. सुंदर वाटतंय नजारा यार. एकदम गार गालीचे ग्रीन गालीचे एकदम वाटतंय मस्त. आईला पायाखालला काहीतरी गेला वाटतं. भाई पुन्हा एकदा ट्रेन चालू झाले आणि फुल स्पीडला आहे आता. आणि अजून बरंच मला गाठायचं आहे. म्हणजे उद्या आम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत पोचणार आहोत तिकडे. सो आता आम्ही एका बोगद्यामधून चाललो आहे. बघू शकता बाहेर तुम्ही. आणि बराचसा प्रवास बाकी आहे. बरंचसं काही दाखवायचं बाकी आहे. टोटल 13 दिवसाची पिकनिक आहे. त्याच्यात आपले दीड दिवस आपलं ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार ट्रेनमध्ये आणि बाकीचे दिवस आपण तिकडे मजा करणार आहोत.
असाच बनून राहा ब्लॉग मध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा. तरी कोणतरी ओळखीचा माणूस दिसतोय. कुठे गेलता तू? इकडे चल. हे बाल्कून आले का तुम्ही? फुल झोपले धाराडोर. ट्रेन चालली आहे आणि ट्रेन मधनं जर आजूबाजूचे व्ह्यू जर नाही दाखवले तर मजा काय. इथे बरेच आपण कोकणाच्या भागातून चाललेलो आहे, तर इथे बरेचसे व्ह्यू चांगले चांगले बघायला भेटतात. दाखवतो तुम्हाला, बघत राहा. ही व्ह्यू तर बघा वन साइड एकदम. कोकणातले रेल्वे स्टेशन पण मस्त आहेत भाई. आणि दिवाण खवटी हा स्टेशन आलेला आहे. कोकण आणि कोकणातला ॲम्बियन्स आहा, मजाच मजा. हे बघा रेल्वे स्टेशनचं बघा कसं छान वाटतं यार. माहोल बघा स्टेशनचं. एक मिनिट. हो उतर जाना, रुकती है आपका 5 मिनट. काय तरीच यार माहोल भाई. नजारे काय बघाल तुम्ही यार. कडक ॲम्बियन्स तर कडक, मजा येते फुल यार. वन साइड काय दाखवू तुम्हाला आणि काय नको असा विचार करतोय. बरंच काही आहे यार इथे, पण जे काही आहे खतरनाक आहे, खतरनाक भाई. वन साइड मजा येते. चाललोय खरा पण मजा पण तेवढीच येते. सो बघत राहा, मजा घेत राहा. भाई सीन बघा फक्त आणि एन्जॉय करा सीन. आहा क्या बात आहे. कोकण आणि कोकणचं हिरवळ नेहमीच नवीन नवरी सारखं दिसतं. मजे मजे. कोकण आणि कोकणाचा निसर्ग मजाच मजा. वाव सुंदर. वातावरण पण सुंदर आहे आणि नजाराही सुंदर आहे. काहीच पोहोचलोय खेडपर्यंत आणि इकडनंच जाण्याचा प्रवास असणार आहे आपला. सो खेडवरनं असंच पुढे 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 जात राहणार आणि आपलं शेवटचं स्टेशन असणार आहे कन्याकुमारी. सो भाई काय तो डोंगर, काय ती झाडी, सगळं कसं झकास भाई. कोकणात यायचं तर हिरवळी बघायला मिळते आणि हिरवळ बघायची तरच कोकणात यायला बनतच. सुंदर व्ह्यू यार, मन एकदम प्रसन्न. खरंच मस्त वाटतं, मस्त वातावरण. हो काय घर आहेत यार. वन साइड सगळी कौलारू घर एकदम बघायला मिळतात. हे बघा डोंगर, वातावरण बघा सुपर. वन साइड काय मजा येते, काय निसर्ग आहे यार. दिल खुश कर दिया. हो हो. कोकणामधल्या वाड्या बघा. काहीतरीच नजारा यार. दिल खुश कर देता. क्या बात है यार. काहीतरीच यार नजारा. खरंच यार दिल खुश केलंय. दिल खुश माहोल बघा. काय नजारा आहे, काय नजारा. बाप रे बाप. दिल खुश केलाय यार. कडक म्हणजे कडकच. धबधबा पाहू शकता. क्या नजारा है भाई, क्या नजारा है. वाह रे वाह. हा 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 हा.
कडकच वरती ढग बघा आणि खाली धबधबा. क्या बात आहे यार, दिल खुश झाला यार, दिल खुश झाला. वाड्या बघा, कोकणातल्या वाड्या काय मस्त यार, घर वाटतात. क्या नजारा है भाई, क्या नजारा है. आहा कडकच. बरंच काही दाखवायचं आहे, पण हे आतापर्यंत एवढं बघा. अजून पुढे बरंच काही दाखवणार आहे तुम्हाला यार. हाच नजारा एवढा भारी आहे, तर पुढे जाऊन अजून काय काय बघायला मिळणार आहे हे विचार करा. सो भाई आतापर्यंत पोचलोय चिपळूण पर्यंत. बराच काळ आणि बराच प्रवास बाकी आहे आणि बरंच काही दाखवण्याचं बाकी आहे. सो ब्लॉगमध्ये असंच बनून राहा. मजा तर खूप येणार आहे. 11 दिवसाची पिकनिक आहे, 11 ते 13 दिवसाची पिकनिक आहे. त्याच्यामध्ये बरंच काहीतरी दाखवणार आहे मी तुम्हाला. सो असंच बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. रात्र आणि कोकण, काही जण बोलतात हॉरेबल आहे, नाही, नेचर फ्रेंडली आहे. बघा थंडावाही खूप आहे, अतिशय थंडावा आहे, छान वाटतंय. आणि निसर्गरम्य वातावरणात तर भाई क्याही बात आहे. आणि दाखवतो तुम्हाला बाहेरचा व्ह्यू बघा. रात्र झालेली आहे, बट वातावरण अजूनही क्लिअर आहे, अजूनही थंड आहे आणि ॲम्बियन्स आहे बघा. रत्नागिरीला, आणि रत्नागिरी स्टेशन क्लास आहे भाई, क्लास आहे, क्लास. म्हणजे बोलतात ना की कोकणातली घरं चिऱ्यांनी बनवलेली असतात, तसंच हे स्टेशन पण काही रित्या चिऱ्यांनीच बनवलेलं आहे. सो बघा तुम्हाला दाखवतो. लाल माती आणि चिऱ्यांचं बनलेलं आहे रत्नागिरी स्टेशन. थोड़ा या भैया. मस्त वाटतंय. हे आहे रत्नागिरीचं स्टेशन. आणि आता बाहेर पडतो आम्ही रत्नागिरीतून, पुढे जाणार. बाय वाय बाय वाय बाय वाय वन साइड वाटतंय स्टेशन. एकदम गावची जी फिलिंग असते ना ती कोकणात आल्यावरच कळते प्रॉपर. डे 2 चालू झालेला आहे आणि इकडचा व्ह्यू बघायला केरला मधला तर भाई खतरनाक. दाखवतो थांबा जरा, चालू. भाई वाइब आहे एकदम खतरनाक वाली यार. हा इकडचा व्ह्यू बघा यार, वन साइड यार, नो डाउट वन साइड. सिटी ऑफ बोट्स केरला. खतरनाक काम भाई. ते तर बघा. आहा क्या बात है. भाई कामच 25 आहे इथं. कसलाच व्ह्यू बघायला भेटते माहिती आहे का भाई. हा व्ह्यू बघा इकडनं. समुद्र तर बघा कसलाच वाटत होता यार, थोडा मिस झाला यार. रस्ते बिस्ते बघा इकडचे केरळाचे खतरनाक. पीस ऑफ लाईफ यार. जस्ट मिस आउट झालं यार. हट. किती वर्षात ना भेटला ना, किती वर्षात ना नाही. किती वर्षात ना भेटला तू मामाला? 2 वर्षात ना.
साल्या येते बालकुमला तर भेटते ना त्याला तू. हा नाही ते 2 वर्षात नाही भेटलं. तुझी बायको कोणची बायको आहे? माझी बायको आहे तिकडं कामाला गेले. लावू बायकोला फोन लावू का माझे? हा परत घाबरशील तू. हा बघा आमची कशी बसले. धबधबा आहे. स्पॉट धबधबा दिसतोय यार. खतरनाक सीन आहे त्या तिथे. घर पण एक नंबर. वेगळंच आहे काहीतरी. महाराष्ट्रापेक्षा वेगळं वाटतंय. महाराष्ट्रातून बाहेर आल्यानंतर थोडं महाराष्ट्रापेक्षा वेगळं. जसं जे जुनं पिक्चर मध्ये कमल हसनच्या पिक्चर मध्ये वगैरे जसे घरं वगैरे दाखवली जायची पहिला जुनी जे पिक्चर होते 90sचे किंवा त्याच्या अगोदरचे, सेम भाई अजूनपर्यंत असंच आहे इथे. तशाच वाड्या वगैरे सर्व आणि घरं पण त्याच टाईप मध्ये. खतरनाक वाटतंय भाई. ओहो काहीतरीच यार. यार मस्त वाडी वगैरे घर वगैरे खतरनाक वाटतंय. असं वाटतं कमल हसनच्या जुन्या पिक्चर मध्ये आलोय मी. थोडंफार रिनोव्हेशन केलेलं आहे बट अजूनही काही घरं जुन्या टाईप मध्येच आहेत. ही वाईब नाही भेटणार यार कोकणानंतर. जी वाईब वाटली ना मला इकडे वाटली. घरं पण बघा ना यार खरंच. जसं ते सलमान खान कमल हसन जुन्या पिक्चर मध्ये जशी घरं दाखवली जायची ना अजूनही घरं तशीच आहे तिथे. आणि अजूनही तीच वाईब 90sची वाईब वाटते इथे यार. वन साइड वाटते. वन साइड अलग आहे. कुछ तो अलग आहे केरला. घर बाहेरची झाडं वाड्या त्यांच्या काहीतरी वेगवेगळं वाटतंय. आता आम्ही पोहोचलो इरंगलला. इरंगल मस्तच वाटतंय यार. नेवर सीन. झाडं बघा कशी पद्धतशीर स्टेप बाय स्टेप आणि लांब लावलेले आहेत जेणेकरून कोणताही म्हणजे एका झाडाचा दुसऱ्या झाडाला त्रास व्हावा नाही आणि वाटताना काही प्रॉब्लेम यावा नाही. आणि केरला तर नारळासाठी तर फेमसच आहे खूपच. नारळ तर खूप मोठ्या नारळ मिळतात. आपल्या मुंबईत जे नारळ येतात ते जास्त करून केरलामधनं येतात. हो भाई वाडी वगैरे सर्व काहीतरीच वाटतं यार. वन साइड भाई हिरवळ तर बोलायलाच नको. वन साइड आहे. वन साइड इथे भाई. ह्या सर्व केरलामध्ये आल्यानंतर सर्व जुन्या पिक्चर 90sच्या पिक्चर सारखी आठवण येते. आणि अजूनही तसंच आहे केरला. फुल 90s मध्ये घेऊन जाणार आहे. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण 90s आठवण देईल. 90sची फिलिंग देईल असं अजूनही केरला अजून तसंच आहे. आणि वाईब पण तशीच येते. खूप मस्त वाटतंय. अतिशय सुंदर नेचर पण आहे इथे. आणि घरं पण साजेशी आहेत. अशी मोठी घरं नाहीत. मोठ्या बिल्डिंग्स नाहीत. प्रॉपर 2 ते 3 माळ्यापर्यंतच यांचं घरांची साईज आहे. एखाद मोठी बिल्डिंग असते बाकी तर सर्व 1-2 माळ्यापर्यंतच आहे. फुल गावची फिलिंग. आणि 90sचा जो नेचर होता आणि जसं वाईब होती तशीच आहे सेम आजही. प्युअर 90s सोल वाटतंय यार. मस्त वाटतं इथे वातावरण. अरे कहना क्या चाहते हो. वन साइड वाटतंय एकदम. केरळ आणि कोकण नेचर मस्तच आहे. हे बघा
खाली एक रेल्वेचं रूळ आहे आणि आम्ही वरच्या साईडने चाललेलो आहे. ओहो भाई बाय बाय यार. नक्की काय आहे समजत नाही. नदी आहे की समुद्रच आहे. आणि यानंतर हा एक चर्च मस्त वाटला. ओल्ड फर्निश जरासं घर आणि बरीचशी घरं आहेत त्याची इथे वाट टाईप. मस्त वाटतंय वातावरण. पाऊस अजूनही चालू आहे इथे. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भाई कालपासून निघालोय आणि ट्रेन झाली आहे लेट आमची. अजून आता वाजलेत 4:33 आणि अजूनही लागणार आहे 4 तास. म्हणजे वाट लागणार आहे. बड्डेची तर पूर्ण वाट लागली. आता काय करणार, जाऊ दे, ठीक आहे चला. हीच इच्छा असेल देवाची तर आपण पण चला बघू काय होतंय पुढे. पुढचं दाखवत राहील. आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला आजच्या दिवसापर्यंत, कालचा आणि आजच्या दिवसापर्यंतचाच राहणार आहे. उद्यापासून दर दिवसाचा न्यू ब्लॉग असणार आहे. सो असंच बनून राहा ब्लॉगमध्ये. सो गाईज आता वाजलेत 8 आणि आम्ही पोचलोय तिरुवनंतपुरमला. खूप लेट झाला आहे. गाडी 4 ते 5 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे होती. ती पोचले 8ला. खूप उशीर झाला आहे. आता इकडनं अजून हॉटेलवर पण जायचं आहे आम्हाला. आणि हॉटेलनंतर मग बघूया काय प्रोग्राम असेल तर जेवण जेवायचं आहे आणि प्रत्येकजण आराम करेल. आणि उद्यापासून आपण नवीन नवीन जागेवर जाणार. त्याचं तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग बघायला मिळेल. सो असंच फॉलो करत राहा आणि ब्लॉग बघत राहा. आज के लिए फ़िलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए